खेड बुद्रुकमध्ये खरीपाच्या पिकांच्या पेरणी सुरुवात, शेतकऱ्यांच्यावर ओढवतंय दुबार पेरणीचं संकट। खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रुक येथे वापसा न येता खरीपांच्या बाजरी पेरणी सुरुवात झाल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या बाजऱ्या वापसा न येता ट्रॅक्टरने पेरणी केली। त्याच्यामध्ये ट्रॅक्टरवाल्यांची काही चुकी नाही। आगाप पेरणी झाल्याची बाजरी न उगवल्याने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झालंय। त्यामुळे दुबार पेरणीला सामोरं जावं लागले। तरी शासनाने सर्वे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी सहकार्य करावं। तरी शेतकरी बंधूंनी शेतामध्ये वापसा आल्यानंतरच बाजरी पेरणी करा, नुकसान टाळा असं आवाहन नेते पवन धायगुडे पाटील यांनी केलंय। विशाल क्रांती न्यूजसाठी दिलीप वाघमारे, लोणंद। मी सुनील शिवाजी धायगुडे। माझी घरची शेती बघत पेरणी करतो, बाहेरची करतो। माझी एक 8-9 एकर शेती आहे। माणसांनी पेरणीसाठी लय गडबड केली, वापसा नसताना पेरण्या केल्या आणि आता परत म्हणतात उगावलं नाही, काय नाही। जेवढं मी पेरलंय तेवढं तर मी बळजुबरी कोणावर केली नाही की बाबा काय करून पेरा, वापसा नाही, थांबा जरा 4 दिवस। तरी आमचं नशीब म्हणजे पेरा। आता म्हणतात की जरा उगावलं नाही, कुठं काय पातळ झालंय। तर माझं एकच सांगणं शेतकऱ्यांना सगळ्यांना, वापसा असल्याशिवाय पेरणी करू नये। बाजरी तर 100% फसतीच। जोपर्यंत एकदम सुकी माती होत नाही तोपर्यंत पेरू नये। या माध्यमातून बाकीचे जे पंचक्रोशीतील शेतकरी मंडळी आहेत त्यांना आपल्या माध्यमातून काय संदेश देऊ शकता? हेच की फक्त की त्यांनी वापसा असल्याशिवाय पेरू नये। रानात घाण आहेत, पाऊस जास्त दिवस असल्यामुळं रानाला पाळ्या बसल्या नाहीत। पाळ्या न बसल्यामुळं गवतं तशीच रानात राहिली आणि गवतात पेरणी येत नाही नीट आणि रानं वाळत नाहीत जास्त लवकर। त्याच्यामुळं होता होईल एवढं वापसा आल्याशिवाय पेरू नये। मी आता हे पेरतोय, पवन धायगुडे यांची शेती आहे। 2-3 एकर त्यांचा ऊस आहे आणि 1.5 एकर त्यांना पेरायची होती बाजरी। त्यांना थांबवलं मी निम्म्यापर्यंतच, फक्त म्हणलं बनवा, निम्मा हे तर खाली वापसा कमी असल्यामुळे म्हणलं नंतर काही करा। 1-2-4 दिवसांनी परत काहीतरी पेरणी करा, दुसरी बाजरी नाही मका वगैरे काही करा, पण सहसा जास्तच ओलंय खाली। शेतकऱ्यांनी सगळ्यांना सांगतोय मी, हे चांगलं मशागत झाल्याशिवाय पेरणी करू नये आणि पेरताना एक दक्षता घ्यावी। सगळ्या ट्रॅक्टरवाला सांगतो, वसन जास्त लागतंय, वापा पडत नाही नीट, खालनं माती चिकटली ओलं असलं की पेरतंय सगळं। मग शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये याची काळजी घ्यावी सगळ्यांनी।